छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये बोदवड या गावात शेतकऱ्यांनी भन्नाट आयडिया लावली आहे। मराठवाड्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे आपल्या शेततळ्यातील पाणी चोरीला जाऊ नये आणि आलेल्या मिरचीचे जंगली प्राणी नुकसान करू नये म्हणून या शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर 360 डिग्रीचा कॅमेरा लावला आहे। मराठवाड्यात एकीकडे भीषण पाणी टंचाई आहे, तर दुसरीकडे या शेतकऱ्याने पाण्याची योग्य पद्धतीने काटकसर करून आणि नियोजन करून 2.5 एकर क्षेत्रावर मिरचीचे पीक यशस्वी करून मिरची विकायला सुरुवात केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चौधरी यांनी। की यावर्षी खूप पाणी टंचाई आहे। पाऊस कमी झाल्यामुळे यावर्षी अत्यंत भीषण दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे आम्हाला यावर्षी सिटी बसावा लागला, कारण की आपलं सर्व नियोजन आपण घर बसल्या सुद्धा आपल्या शेताचं नियोजन बघता येतं। पाणी चोरी आतापर्यंत गेलं नाही, पण ते सांगता येत नाही। रात्री कोणी घेऊन जाऊ शकतं। आणि दुसरीकडे कॅमेराचं वैशिष्ट्य असं आहे की ते एक सिक्युरिटी म्हणून आपलं काम करतो। मिरचीचं कसं फायदा या कॅमेऱ्यापासून होतो? मिरची पण चोरीला जाण्याची शक्यता आहे का, किंवा जंगली प्राण्यापासून काय? मिरचीचं सांगायचं झालं तर मिरचीचं जंगली प्राण्यापासून संरक्षण होतं। आपण घरी पण असलो तरी आपल्याला तिथून बघता येतं कॅमेराद्वारे, मोबाईलला कनेक्ट आहे तो, त्याच्यामुळे त्याचा फायदाच होतो। अजून या ठिकाणी इथं जर कोणी आलं आपल्या कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये आपल्या शेतात जरी आलं तर ते आपल्याला लगेच त्याचं स्क्रीनशॉट मारून आपल्याला नोटिफिकेशन पाठवतो। गाव माझा न्यूज करिता विजय चौधरी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।